माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ही 22 जानेवारी 2026 वार गुरुवार या दिवशी येत आहे. या दिवसालाच गणेश जयंती किंवा माघ चतुर्थी, विनायक चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी असंही म्हटलं जातं. तर या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला होता आणि याच दिवशी श्री गणेशांनी काशी क्षेत्रावरील धोंडीराम स्वरूपात अवतार घेतला होता. म्हणूनच या दिवशी गणपती बाप्पांची भरपूर लोक यथाशक्ती यथाभक्ती पूजा करत असतात. या दिवशी गणपती बाप्पांची पूजा कशी करायची, त्यांना नैवेद्य काय दाखवायचा, या सगळ्या गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. नमस्कार, मी पूनम. मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. त्या अगोदर जर तुम्ही या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलाही एक लाईक आणि हाईप नक्की करा. जसं भगवान गणेशांच्या पूजेशिवाय कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात होत नाही, तसंच गणपती बाप्पांची पूजा केल्यानं आपल्या आयुष्यातील विघ्न कायमची दूर होतात. कारण गणपती बाप्पांना विघ्नहर्ता म्हटलं गेले. गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत. त्यामुळं आपल्या मुलांची प्रगती, आपली प्रगती जर आपल्याला हवी असेल तर गणपती बाप्पांची अवश्य सेवा करावी. आता याचा शुभ मुहूर्त काय ते आपण बघूया. तर 22 जानेवारीला मध्यरात्री म्हणजे पहाटे 2:46 चतुर्थ स्थितीला प्रारंभ होत आहे आणि 23 जानेवारी 2026ला रात्री 2:29 पर्यंत ही स्थिती आहे आणि त्याच्यानंतर समाप्त होणार आहे. तसेच काही ठिकाणी माघ महिन्यातील गणेश जयंतीला घरात गणपती बसवण्याचीही प्रथा आहे. तर ते अतिशय भाग्यवान आहेत की त्यांच्या घरात गणपती बाप्पा येत आहेत आणि त्यांच्या आगमनानं त्यांच्या आयुष्यातील विघ्न दूर होतील. तर गणपती बाप्पांना घरात आणण्याचा किंवा त्यांची विधिवत पूजा करण्याचा शुभ मुहूर्त कोणता, तर 2 तासांचा मुहूर्त या दिवशी आपल्याजवळ आहे. तर 11:29 नंतर दुपारी 1:46 पर्यंत हा मुहूर्त आहे. तर या 2 तासात तुम्ही घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना करू शकता, विधिवत त्यांची पूजा करू शकता आणि त्यांची मनोभावे सेवाही करू शकता. या दिवसाला तिलकुंद चतुर्थी असंही म्हटलं गेलंय. म्हणूनच या दिवशी तिळाला अतिशय महत्त्व आहे. तर या दिवशी जेव्हा आपण नैवेद्याला गणपती बाप्पांसाठी मोदक बनवतो तर त्या मोदकाच्या सारणामध्ये म्हणजे त्या सारणामध्ये आपण ओलं खोबरं आणि गूळ घालत असतो. त्याच्यामध्येच थोडंसं पांढऱ्या रंगाचे तीळ टाकायचे आणि याच्यापासून केलेला 21 मोदकांचा नैवेद्य हा या दिवशी गणपती बाप्पांना वाहिला जातो. तर या दिवशी गणपती बाप्पांची पूजा काय करायची आणि सेवा काय करायच्या हे आता आपण बघूयात. चतुर्थी स्थितीचा प्रारंभ हा 22 तारखेला होतोय. म्हणूनच 22 तारखेला सकाळी आपली आंघोळ वगैरे स्वच्छ आवरून घ्यायची. त्याच्यानंतर घरातील देवांची देवपूजा करून घ्यायची. देवपूजा झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे. गणपती जयंती दिवशी म्हणजे या माघी गणेश जयंती दिवशी गणपती बाप्पांना पंचामृतानं अवश्य अभिषेक घाला आणि अभिषेक घालताना आपल्याला 11 वेळा गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे. 10 वेळेला तुम्ही गणपती अथर्वशीर्ष हे विदाऊट फलश्रुती म्हणू शकता आणि 11व्या वेळेला ज्यावेळी तुम्ही अथर्वशीर्ष म्हणता त्यावेळी संपूर्ण अथर्वशीर्ष म्हणायचं आणि त्याच्यानंतर हात जोडून फलश्रुती म्हणायची. या सगळ्या गोष्टी गणपतीला अभिषेक घालताना करायच्या आहेत. पण फलश्रुती म्हणताना आपल्याला अभिषेक घालायचा नाही आहे, तर हात जोडून बसायचं आहे. असं आपल्याला गणपती बाप्पांना या दिवशी अभिषेक घालायचा आहे. काही जणांचं म्हणणं असेल की त्यांना गणपती अथर्वशीर्ष म्हणणं अवघड जातं आहे किंवा जमत नाही आहे, तर त्यांनी या दिवशी 108 वेळा ओम गंग गणपते नमः या मंत्राचा जप केला तरीही चालू शकतं. किंवा त्याच्यापेक्षाही सोपी पद्धत म्हणजे गणपती स्तोत्र जे मराठीमध्ये आहे तेही तुम्हाला संस्कृतमध्ये जमत नसेल तर तुम्ही मराठीमध्येही 11 वेळा म्हणू शकता. पण शक्यतो गणपती अथर्वशीर्षाचं पठण केल्यानं आयुष्यातील सगळी विघ्न दूर होतात असं म्हटलं जातं. त्यामुळं गणपती बाप्पांना अभिषेक करताना तुम्ही गणपती अथर्वशीर्षच अवश्य म्हणा. त्याच्यानंतर गणपती बाप्पांना स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं, व्यवस्थित पुसून घ्यायचं आणि त्यांना त्यांच्या आसनावरती ठेवून द्यायचं. एक छोटासा चौरंग मांडायचा, त्याच्यावरती कलश मांडायचा आणि गणपती बाप्पांना 2 विड्याच्या पानांवरती थोडंसं तांदूळ ठेवायचं आणि त्याच्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची.
त्या गणपती बाप्पांच्या मूर्तीला आपल्याला षडोपचारे पूजन करायचं आहे. तर ते कसं, काही जण म्हणतात की गणपती बाप्पांना हळदी कुंकू लावत नाहीत, पण हळद कुंकू, अक्षदा, फूल, धूप, दीप आणि अगरबत्ती या सगळ्या गोष्टी म्हणजे आपण षोडशोपचारे पूजा असं म्हणत असतो. त्यामुळं या दिवशी गणपती बाप्पांना हळद कुंकू वाहायचं आहे, अष्टगंध लावायचा, थोड्याशा अखंड अक्षदा वाहायच्या, लाल रंगाचं जास्वंदीचं फूल मिळालं तर ते अवश्य वाहा. 21 दुर्वांची जुडी जर तुम्हाला मिळाली तर तीही गणपती बाप्पांना वाहा आणि मनोभावे प्रार्थना करा. तुमच्या मुलांच्या आयुष्यातील विघ्न दूर व्हावीत, त्यांना अभ्यासात प्रगती व्हावी, त्यांच्या नोकरीतील अडचणी दूर व्हाव्यात किंवा घरातील आपल्या जी काही विघ्न असतील तर ती सगळी विघ्न दूर व्हावीत म्हणून या दिवशी गणपती बाप्पांची मनोभावे सेवा करायची. काही ठिकाणी या दिवशी उपवासही केला जातो. जर तुमच्या इकडं पद्धत असेल तर तुम्ही उपवास पकडू शकता आणि या दिवशी संध्याकाळी 7 ते 8च्या दरम्यान चंद्रोदय आहे, तर त्यावेळेनंतर तुम्ही उपवास हा सोडू शकता. तर या दिवशी बाप्पांची कोणती सेवा करायची? बाप्पा तर आपल्या सगळ्यांच्या आवडीचे देव आहेत आणि गणपती बाप्पांची अगदी साधी मनोभावे पूजा केली तरी ती गणपती बाप्पांपर्यंत पोहोचत असते. पण जर तुमच्या मुलांच्या आयुष्यात काही अडचणी असतील आणि त्यांचं अभ्यासात लक्ष लागत नसेल किंवा नोकरीमध्ये काही अडचणी असतील तर तुम्ही गणपती अथर्वशीर्षाची मी जी मगाशी सेवा सांगितली की अभिषेक करताना 11 वेळेला गणपती अथर्वशीर्ष अवश्य म्हणा. आणि जर ज्यांच्या आयुष्यात ह्या प्रॉब्लेम आहेत तर त्यांच्याकडून तुम्ही 11 वेळेला त्यांना अभिषेक घालायला नाही जमलं तर त्यांनी 11 वेळेला गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं. नाही जमलं तर 11 वेळेला गणेश स्तोत्र म्हणायचं आणि 11 वेळा अथर्वशीर्ष म्हटलं तर एकदा गणेश स्तोत्र म्हणायचं आणि 11 वेळा गणेश स्तोत्र म्हटलं तर एकदा अथर्वशीर्ष म्हणायचं. ही सेवा ज्यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम आहेत तर त्यांच्याकडून तुम्ही करून घ्या. आणि ही सेवा करताना आपल्या हातांमध्ये एक लाल रंगाचं फूल आणि एक दुर्वांची जुडी एवढ्या गोष्टी घ्यायच्या. देवाला मनोभावे तुमची जी काही अडचण आहे तर ती सांगायची, या गोष्टी हातातच ठेवायच्या आणि ही सेवा आपल्याला करायची. ही सेवा करून झाल्यानंतर गणपतीला ते लाल रंगाचं फूल आणि एक दुर्वांची जुडी वाहायची. या दिवशी जर तुम्ही कोणत्या गणपतीच्या मंदिरात जाऊन सेवा केली तर अतिशय चांगलं आहे. कारण सकारात्मक लहरी ह्या ज्या मंदिरामध्ये असतात तर त्या आपल्या घरामध्ये नसतात. आणि कसं असतं माहिती आहे का, आपल्या घरामध्ये पूजा ज्या आपण करतो तर त्याच्यामुळं घरातील निगेटिव्हिटी थोडीफार कमी होत असते. पण ज्या सात्विक लहरी असतात ज्या मंदिरामध्ये असतात तर त्या त्याच ठिकाणी पाहायला मिळतील. त्यामुळं नाही तुम्हाला जमलं ना या सेवा मंदिरात जाऊन करायला तर फक्त दर्शन तरी गणपती बाप्पांचं मंदिरात जाऊन अवश्य घेऊन या. आणि त्यातल्या त्यात जर तुम्हाला 21 दुर्वांची जुडी अशा जर तुम्हाला 11 दुर्वाच्या पेंड्या मिळाल्या तर त्याची एक माळ करायची आणि ती गणपती बाप्पांच्या गळ्यात घालायची. या दिवशी गणपती बाप्पांना दुर्वांची 11 जुडी माळ जर तुम्ही बाप्पांना घातली तर ती अतिशय लाभदायी ठरते. कारण गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय आहेत आणि तुमची जी काही मनोकामना आहे तर ती गणपती बाप्पा अवश्य पूर्ण करतील. मागी महिन्यात येणाऱ्या या गणेश जयंतीला तुम्ही मी सांगितल्यात यापैकी कोणती तरी एक तरी सेवा करा. तुमच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. मी सांगितलेली माहिती आवडली असेल चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलाही लाईक करा.